दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासून बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती। ज्या ठिकाणी बोट बुडाली होती त्या परिसरात गुरुवारी सकाळी एका पाठोपाठ एक असे 5 मृतदेह आढळून आले। त्यानंतर 6वा मृतदेह सापडला। 6 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून गुरुवारी सकाळी तिसऱ्या दिवशीही उजनी जलाशयाच्या दोन्ही काठांवर बुडालेल्या व्यक्तींचे नातेवाईक आणि ग्रामस्थ बसून होते। गुरुवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना या व्यक्ती आढळून आल्या, मात्र त्या मृतावस्थेत। उजनी काठ नातेवाईकांच्या आक्रोशाने पुन्हा गहिवरला। दिनांक 17 मे रोजी दुपारी 3:30च्या सुमारास फिर्यादी वासुदेव अर्जुन भटकर वय 60 राहणार शारदा अर्जुन निवास रविवारपेठ सोलापूर यांच्या घरात घुसून कपिल विठ्ठल भटकर यानं त्यांच्या घरातील सामानाची तोडफोड करून घरातील नवीन टीव्ही स्पीकर तोडला। घरात सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कनेक्शनची वायर सुद्धा तोडली आणि वासुदेव भटकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली। यावरून कपिल विठ्ठल भटकर याच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद हे करतायत। उजनी धरणातून सोडलेलं पाणी बुधवारी चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचलं। जलसंपदा विभागानं औज आणि चिंचपूर बंधारे भरून घेतले आहेत। हे दोन्ही बंधारे भरल्यामुळे सोलापूर शहराची 1.5 महिन्याची पाण्याची चिंता दूर झाल्याचा दावा महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या 4 तालुक्यांमधून सुरत चेन्नई राष्ट्रीय हरित महामार्ग जाणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत। त्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आर्थिक मोबदलाही देण्यात येत आहे। त्यासाठी भूसंपादन विभागाकडून या तालुक्यांमधील विविध गावातील 11 निवाडे पूर्ण करून मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहेत। मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे निवाडे प्रलंबित आहेत। देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत। सोलापूर रेल्वे विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिक अभियंता अभिषेक चौधरी यांच्या देखरेखीखाली इलेक्ट्रिक विभागानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे। ग्रीन ऊर्जा निर्मिती आणि झिरो कार्बनच्या उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान सोलापूर विभाग देत आहे। सोलापूर विभागानं ऊर्जा बचतीसाठी केलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांचा यथाक्रम याप्रमाणे: सोलापूर कोचिंग डेपोमध्ये नवीन 11 केव्ही 750 वॅट उपकेंद्र सुरू करण्यात आला आहे। यामुळे 10,000 लिटर महिना HSD तेलाची बचत होणार आहे। याआधी LHB डब्यांची चाचणी अपारंपरिक इंधन वापरून पॉवर कारच्या DG सेटद्वारे केली जात होती। भारतीय रेल्वेनं बहुउपयोगी दृष्टिकोन घेऊन कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची योजना आखली आहे। अक्षय ऊर्जेचा वाटा वाढवण्यासाठी नेट झिरो कार्बन उत्सर्जन हे प्रमुख धोरण आखण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे। प्रार्थना फाउंडेशन आणि सेवादायी सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं राज्यस्तरीय कृतिशील तरुणाई शिबिराचं आयोजन मोरवंची गावात करण्यात आलं आहे। याचा उद्घाटन समारंभ डॉक्टर माधवी रायते यांच्या हस्ते करण्यात आला। शिबिराचं हे 2रं वर्ष असून हे शिबिर 21 ते 26 मे या कालावधीत पार पडत आहे। या शिबिरात श्रमदान, गटचर्चा, नाईट वॉक, आंतरराष्ट्रीय चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या गॅलरीला भेट, पथनाट्य तसंच विविध ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न युवकांना समजणार आहेत। हे शिबिर निवासी असून राज्यभरातील जवळपास 75 युवक युवतींचा यांच्यामध्ये सहभाग आहे। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्त DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं। यावेळी DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे, कार्याध्यक्ष गौतम कसबे, धीरज कुमार माने, कामगार नेते शशिकांत शिरसट, संजय माने, कुमार मोरे, प्रज्वल माने, सोनबा वाघमारे, निरंजन बारशिंगे, खंडू वाघमारे, कुणाल मोरे, वसंत माने, अमोल ठुंबरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।
प्रभाग क्रमांक 11 मधील समाधान नगर परिसरात 6 ते 7 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून अत्यंत कमी दाबानं कमी वेळ पाणी पुरवठा होत आहे। येथील अर्ध्या भागात तर 10 दिवसाआडही पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांनी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांना बोलावून विभागीय कार्यालय क्रमांक 3 चे अधिकारी लोखंडे, अंजना कोणे, दुर्लेकर, शेखर इगे यांना घेऊन या भागात फेरफटका मारला। येथील माता बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश केला। जोपर्यंत पाईपलाईन होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेनं या भागात 4 दिवसाआड पाणी पुरवठा करावा, अन्यथा सर्व नागरिकांना सोबत घेऊन विभागीय कार्यालय किंवा महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिला। उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील श्री नृसिंह महाराज जन्मोत्सवानिमित्त माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते श्री नृसिंह महाराज मूर्तीचं पूजन करून पालखी मिरवणूक मार्गस्थ झाली। यावेळी पाकणी गावचे सरपंच बालाजी एलगुंडे, उपसरपंच विजय शिंदे, दत्ता शिंदे, सुनील शिंदे, रवी शिंदे, ज्ञानोबा साखरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जन्मोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानंतर पाकणी फेस्टिवल, स्थानिक कलाकारांचं नाटक आयोजित करण्यात आलं आहे। ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सचिन ढेपे, धर्मा ढेपे, तुकाराम एलगुंडे, सदाशिव सलगर, बापू गुजर, शिवाजी अवताडे, पोलीस पाटील तुकाराम पाटील, जयसिंग एलगुंडे आदी परिश्रम घेत आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप इथं नृसिंह जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहा अंतर्गत कुस्ती स्पर्धेत विकास धोत्रे यानं बाजी मारली। त्यानं धाक डावावर पैलवान भैरवनाथ माने याला चितपट केलं। द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान सुदेश ठाकूर आणि सतपाल सोनटक्के यांच्यात बरोबरीत सुटली, तर तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान विक्रम गायकवाड यानं हनुमंत काळे याला डंकी डावावर चितपट करत ही कुस्ती जिंकली। सोलापूरचे रियाज नदाब आणि भैया धुमाळ यांच्यातील कुस्तीही बरोबरीत सुटली। या कुस्ती स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे छबीटांग, निकाल, धोबी, कलाजंग अशा विविध डावावरील कुस्त्या कुस्ती शौकीनांना पाहायला मिळाल्या। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं जीएम चौक, बुधवारपेठ, मिलिंदनगर इथं तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं। यावेळी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे, सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी, विश्वस्त पप्पू गायकवाड, अप्पासाहेब बागले, दत्ता शिंदे, सोहेल शिरसे, आकाश जमादार, सलमान तळभंडारे, आदित्य वाघमारे, उमेश गायकवाड, संतोष कदम, रघु बनसोडे, रवी कांबळे, अजगर सुरवसे, सिद्धार्थ बनसोडे, सुशांत वाघमारे आदींची उपस्थिती होती।